नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दारावरची बेल वाजल्यावरती इरा दरवाजा उघडते. तर समोर भैरवी असते. ती मोठ्यानेच म्हणते, "हाय इरू, कशी आहेस बच्चा?" इरा म्हणते, "मी ठीक आहे माऊ." पुढे भैरवी म्हणते की "श्राप या ना प्लीज आतमध्ये. मी म्हटलं होतं ना, तुम्हाला या घरामध्ये खूप अतिशय टॅलेंट असा क्रिकेटर राहतो. लेट मी इंट्रोड्यूस. इरू जा ईशानला बोलून आण." तर इरा ईशानला बोलवायला आज जाते. तेवढ्यात तिथे फुलराणी येते. ती म्हणते, "हे काय, कोण आहात तुम्ही? कोण हवंय तुम्हाला?" भैरवी म्हणते, "ऐक ना, तू आमच्यामध्ये नको पडूस, आम्ही आमचं पाहून घेऊ." फुलराणी म्हणते की "मामा घरात नसताना मी असं मुलांना कोणालाही भेटून देणार नाही." भैरवी म्हणते, "ते कोणी नाही आहेत, ते या शहरातील सर्वात मोठे क्रिकेट कोच आहेत. आपल्या ईशानला क्रिकेट शिकायचं आहे की नाही, त्यासाठीच मी त्यांना घेऊन आलेले आहे." तेवढ्यात तिथे ईशान येतो आणि तो भैरवीला मिठी मारतो. भैरवी म्हणते की "हे बघ, हे मिस्टर देवराज श्रॉफ, हे क्रिकेट कोचिंगचे क्लासेस घेतात. ते तुला क्रिकेटचं ट्रेनिंग देणार आहेत बरं का." असं म्हटल्यावरती ईशानला फार आनंद होतो. पुढे भैरवी म्हणते, "अरे, मी जिथं जिमला जात होते ना, तिथेच आमची ओळख झाली. ते खास तुला भेटायला आलेत." फुलराणी म्हणते की "ते समजा ठीक आहे, पण फीचे पैसे कोण देणार?" भैरवी म्हणते की "मी देणार, माझ्याकडे आहेत ना पैसे. हां, आता त्यांची फी जरा महाग आहे, पण काही हरकत नाही. मी करेल, सगळं काही मी देईल." तर याच्यावरती ईशान फार खुश होतो आणि तो म्हणतो, "माऊ, तू कसली ग्रेट आहेस गं, तू कसली भारी आहेस." भैरवी म्हणते, "अरे एवढं काय? तुम्ही काही मागितलं आणि तुमची ही माऊ तुम्हाला देणार नाही, असं आत्तापर्यंत कधी झालंय का?" पुढे भैरवी त्या सरांसोबत ईशानची ओळख करून देत म्हणते की "ही सर, याला नव्यानंच त्याचं कॉलिंग सापडलेलं आहे. इनफॅक्ट मी कालच पाहिलं, तो खूप छान प्रकारे क्रिकेट खेळतो. ही इज अ सिम्पली गॉड गिफ्टेड चाइल्ड." असं म्हटल्यावरती ते सर म्हणतात, "अरे वा." तर फुलराणीला ती काय बोलली ते कळतच नाही. ती इराला म्हणते, "ही काय बोलली?" भैरवी म्हणते, "दिस इज नन ऑफ युअर बिझनेस." पुढे ती सरांना म्हणते की "सर, तुम्ही उभे का आहात? प्लीज बसा ना, आणि फुलराणी जा यांच्यासाठी काहीतरी खायला करून आण." तर फुलराणी भैरवीला म्हणते, "तू स्वतःला काही लय शहाणी समजतीस का गं?" तर ते सर मागे वळून पाहतात. फुलराणी त्या सरांना म्हणते की "माफ करा हां सर, तुम्ही इथं आलात, तुमचा वेळ आमच्यावरती घालवलात, पण आम्हाला कोणत्याही प्रकारचं कोचिंग क्लासेस वगैरे घ्यायचं नाहीये." ते सर चिडूनच म्हणतात की "व्हॉट द हेल इज दिस? मी माझं ट्रेनिंग सोडून इथं आलोय." फुलराणी म्हणते की "मग त्या मुलांना तुमची गरज आहे. इथं आम्हाला कोणाला तुमची गरज नाहीये, तुम्ही जाऊ शकता." तर ईशान म्हणतो, "अगं फ्लावर आंटी, ते मला इथे क्रिकेटचं ट्रेनिंग द्यायला आलेत. प्लीज त्यांच्यासोबत असं बोलू नकोस." फुलराणी म्हणते की "ईशान." तर ईशान मान खाली घालतो. भैरवी म्हणते, "अरे बाळा, तू कशाला घाबरतोयस? मी आहे ना, हे सर तुला क्रिकेटचं ट्रेनिंग देणार. दॅट्स माय वर्ड." फुलराणी म्हणते, "तू फार मोठी चूक करतीयेस. अगं, तू मला अडाणी अडाणी म्हणून हिणवतेस. अगं, पण अडाणीच माणसाला शिक्षणाची जास्त किंमत असते, हे कळत नाही का तुला? ते मामा मुलांना शिक्षण मिळावं म्हणून वन-वन फिरतात आणि तू काय मध्येच हे थेरं आणलेली आहेत." तर भैरवी म्हणते, "एक्झॅक्टली. त्यांना हा हॉबीचा खर्च परवडणार नाही ना, म्हणून तो मी करते. आणि मुलांवर आत्ताच जर चांगले संस्कार नाही झाले तर मग कसं होईल? काय प्रॉब्लेम काय आहे?" तर फुलराणी म्हणते की "तू संस्काराची भाषा करते. अगं, संस्कार म्हणजे मुलांना जे हवं ते देणं असं नसतं. जे मुलांसाठी उपयोगी आहे ते करणं म्हणजे संस्कार, आणि तू तर संस्काराबद्दल बोलूच नको." भैरवी म्हणते, "ए बाई प्लीज, तू इथून जा. मला ना तुझ्याशी वाद घालायचा नाहीये." फुलराणी म्हणते, "मला पण तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये. पण मामांना विचारल्याशिवाय हे कोचिंग क्लासेस वगैरे काही करायचं नाही. विषय संपला." भैरवी म्हणते, "मी का विचारू त्यांना? माझा भाचा आहे, माझ्या भाच्याला जे हवं आहे ते मी देते, बस एवढंच. आणि तू मागच्या वेळेस मला म्हणाली होतीस की मला पैशांचा माज आहे. तर मला नुसता पैशांचा माज नाहीये, तर पैसे योग्य वेळी कुठे वापरावेत ना, ते सुद्धा मला कळतं." पुढे ती त्या सरांना म्हणते की "सर, उद्यापासून ईशान तुमच्याकडे ट्रेनिंगला येईल." पुराणी म्हणते की "ईशान कुठेही जाणार नाही." पुढे फुलराणी ही पदर खोचतच भैरवीला म्हणते, "काय काय भवाने, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?" भैरवी म्हणते, "तोंड सांभाळून बोल." फुलराणी म्हणते, "मी आत्तापर्यंत तोंड सांभाळूनच बोलत होते, पण तू काय ऐकायला तयार नाही म्हणून माझं तोंड उचकाटायला तूच मला भाग पाडतीस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जोपर्यंत मामा नाहीत तोपर्यंत असले कोणतेही निर्णय मुलांच्या बाबतीत कुणीही घ्यायचे नाहीत. मला काही कळत नाही का? हे सगळं काय तू ईशानसाठी करतीयेस का? अगं, तू मामांना कमी लेखण्यासाठी नाही हे सगळं करतीयेस, मला चांगलंच माहिती आहे." तर भैरवी म्हणते की "अरे बापरे! मी म्हटलं होतं ना की चहापेक्षा किटलीच गरम आहे." तर फुलराणी म्हणते, "हां, तुला काय समजायचं ते समज." भैरवी म्हणते, "फोडून टाकील. एक दिवस बघेल बघेल आणि ही किटलीच फोडून टाकेल, लक्षात ठेवायचं. तू एक गोष्ट विसरू नकोस, हे जे घर आहे ना, ते माझ्या बहिणीच्या मुलांचं घर आहे." तर फुलराणी म्हणते, "त्याआधी हे घर मामांचं आहे. त्यामुळं या घरातील मुलांचं काय करायचं, काय करायचं नाही, काय निर्णय घ्यायचे हे फक्त मामा घेतील. बाकी कुणीही स्वतःच्या डोक्याला त्रास करून घ्यायची गरज नाही, आणि मामांच्या पण डोक्याला त्रास द्यायचा नाही, कळलं का?" पुढे ती हात जोडत म्हणते, "चला या आता." भैरवी म्हणते, "इट्स रिडिक्युलस. सर चला."
हे दोघं जण जात असताना पाठीमागून ईशान म्हणतो, "सर ऐका ना." तर फुलराणी ही ईशानला दम भरत म्हणते की "आत व्हा." ईशान आतमध्ये रुसून जातो. पुढे इरा पण आतमध्ये जाते. ईशान हा खुर्चीवरती बसलेला असताना इरा त्याचं डोकं दाबू लागते. तर ईशान म्हणतो, "इरा तू काय करतीयेस?" इरा म्हणते की "बाबा असा ज्यावेळेस स्ट्रेसमध्ये असायचा ना त्यावेळेस आई पण त्याचं असंच डोकं दाबून द्यायची." ईशान म्हणतो, "अगं इरा पण मी कोणत्याच स्ट्रेसमध्ये नाहीये." इरा त्याच्यासमोर जाते आणि म्हणते की "ईशान ऐक, तुला रडावंसं वाटतं का? बिंदास रड. मी ना इकडे तोंड करून उभी राहते." ईशान म्हणतो की "इरा, बिग बॉयज कधी रडत नाहीत." इरा म्हणते की "काय? बिग बॉयज रडत नाहीत? अरे पण बाबा पण बिग बॉय आहे ना. मी त्याला रडताना पाहिलं होतं एकदा लपून." तर ईशान उठतो आणि म्हणतो, "काय सांगतेस इरा? कधी?" इरा म्हणते की "वेणू आजी गेली होती ना त्यावेळेस मी पाहिलं, तो रडत होता." आणि तुला आठवतं का ज्यावेळेस आपण स्कूलच्या फर्स्ट ट्रिपला गेलो होतो ना, घरी आल्यानंतर मम्मा केवढी रडत होती, आपल्याला ती खूप मिस करत होती. ईशान म्हणतो, "मग आता पण ती आपल्याला मिस करत असेल का गं? किती दिवस झाले त्यांना आपली आठवण पण आली नसेल का?" इरा म्हणते की "येत असेल आठवण." ईशान म्हणतो, "पण ते कधी येतील गं?" इरा म्हणते की "येतील, लवकरच येतील." ईशान म्हणतो, "आणि इकडे पण बघ ना, सगळी मोठी लोकं भांडतात. ती फ्लॉवर आंटी भांडते, आजोबा भांडतात, संयमी ताईसुद्धा भांडते आणि भैरवी माऊसुद्धा भांडते. आपले मम्मी बाबा जाऊन त्या युनिव्हर्समध्ये गॉडची भांडणं सोडवत बसलेत. आता त्यांनी इकडे यायला हवं ना, ह्यांची पण भांडणं सोडवायला हवीत ना." इरा म्हणते की "हो इकडे ये माझ्यासोबत." असं म्हणत ती खिडकीमध्ये आणते आणि वरती बघत ते दोघं जण हात जोडत म्हणतात की "गॉड, आता तुमच्यासोबत मम्मी बाबांची मैत्री झाली असेल. आता आमच्या मम्मी बाबांना आमच्याकडे लवकरात लवकर पाठवून द्या. आम्हाला त्यांची गरज आहे आणि आजोबांना सुद्धा लवकरात लवकर नोकरी मिळू दे." असं म्हणत हे हात जोडत प्रार्थना करतात. तर इकडे अशोक मामा हे इंटरव्ह्यूसाठी एका कॅफेत आलेले असतात. तिथे गौरीश असतो. तो अशोक मामांना पाहतो आणि म्हणतो, "येस सर, तुम्हाला काही मी मदत करू का?" अशोक मामा म्हणतात की "हो, मला इथं एक जण भेटायला येणार आहे." गौरीश म्हणतो, "हो का? या बसा." अशोक मामा बसतात. तेवढ्यात तिथे तो कुरिअरचा इंटरव्ह्यू घेणारा माणूस येतो. ते दोघं जण एकमेकांसोबत इंट्रोड्यूस करतात. पुढे ते गौरीशला 2 कॉफीची ऑर्डर देतात. इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की "तुम्ही पालिकेमधून रिटायर झाला आहात ना, मग तुम्हाला या वयामध्ये नोकरी करायची काय गरज भासली?" तर अशोक मामा म्हणतात, "कसं आहे ना, गरज ही वय पाहून येत नाही ना, त्यामुळंच आता मला गरज आहे नोकरीची." तर इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की "तुम्हाला काही या फील्डमधला अनुभव आहे का?" अशोक मामा म्हणतात की "नाही आहे, पण मी शिकेल ना, मी सगळं काही शिकून घेईल." तेवढ्यात तिथे संयमी कॉफी घेऊन येते आणि ती कॉफी देत म्हणते की "सर युअर कॉफी." अशोक मामा थँक यू म्हणतात आणि वर पाहतात तर त्यांना धक्काच बसतो. संयमी असते. संयमीसुद्धा फार घाबरते. अशोक मामा उभे राहून तिच्याकडे पाहत असतात. संयमी फार घाबरते. ती घाबरूनच थोडी मागे सरकते तर मागे ठेवलेली कॉफी इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या अंगावरती पडते. तो तिच्यावरती जाम चिडतो. तो म्हणतो, "ए बेअक्कल, तुला कळतं का? अगं केवढा महागाचा शर्ट होता आणि तू त्याच्यावरती कॉफी सांडवलीस." तर संयमी त्याला सॉरी म्हणत असते. तर तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो, "अगं तू सॉरी म्हणून काय होणार आहे? तू सॉरी म्हटल्यानं हा कॉफीचा डाग निघणार आहे का?" पुढे तो म्हणतो की "मॅनेजरला बोलवा." "मॅनेजर कुठे आहे?" गौरीश इथे येतो. तो म्हणतो, "काय झालं सर?" तर तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो, "काय तुम्ही थर्ड क्लास स्टाफ भरून ठेवलाय, त्यांना मॅनर्स पण नाही आहेत का? कसं सर्व्ह करायचं ते? आणि ही कोण वेट्रेस घेऊन आलेला आहेस? तिला थोडी पण अक्कल नाही आहे. केवढा माझ्या अंगावरती तिने कॉफी सांडवलेली आहे. मी इथं माझ्या ऑफिसच्या कामासाठी आलो होतो." तो असं म्हणत बडफूर बडबड करतो. अशोक मामा मात्र गप राहून ते ऐकत असतात आणि ते संयमीकडे असे रागानेच पाहत असतात. पुढे इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की "ह्या मुलीला घरच्यांनी काही शिकवलंय की नाही? काही मॅनर्स, काही संस्कार दिलेत की नाही घरच्यांनी?" अशोक मामा म्हणतात की "1 मिनिट, तिच्या आई-वडिलांबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये." इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की "ओ माझगावकर, तुम्ही कशाला मध्ये बोलताय?" अशोक मामा म्हणतात की "ती तुम्हाला सॉरी म्हणाली आहे ना, आणि तिने काय हे मुद्दामन केलेलं नाहीये, आणि सार्वजनिक ठिकाणी एका मुलीसोबत कसं बोलायचं याची जर तुम्हाला बौद्धिक पात्रता नसेल तर मलाच तुमच्यासोबत काम करायचं नाहीये." असं म्हणत अशोक मामा तिथून जातात. इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की "ओ माझगावकर, अहो ऐकता का? अहो तुम्हीच माझ्याकडे भीक मागत आला होता ना नोकरीसाठी, आणि आता मलाच बोलून जाताय. काय चक्रम माणूस आहे." तर संयमी पण ओरडते की "एक्सक्यूज मी, तुम्ही त्यांच्याशी असं कसं बोलू शकता? ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. कसं मोठ्यांसोबत बोलावं याची अक्कल नाही आहे का?" तर इंटरव्ह्यू घेणारा अजूनच जाम चिडतो आणि तो म्हणतो की "तू नको मला अक्कल शिकवूस." पुढे तो मॅनेजरला म्हणतो की "ऐका, तुमच्या या कॅफेमध्ये मी माझ्या कंपनीची मोठी मीटिंग घेणार होतो, पण आता ते घेणारच नाही. आयुष्यात तुमच्या कॅफेकडे मी पाहणार पण नाही. मी पण बघतोच की तुमच्या कॅफेची रेप्युटेशन कशी खाली जाते ते." असं म्हणत तो इंटरव्ह्यू घेणारा तिथून रागाने जातो. गौरीश हा संयमीवरती चिडतो आणि म्हणतो की "संयमी, हे सगळं काय आहे? आत्तापर्यंत तू रियांची मैत्रीण आहे म्हणून मी सगळं काही तुला सहन करत होतो." तर संयमी ही डोक्यावरची कॅप काढते आणि गौरीशकडे देते. गौरीश म्हणतो, "हे काय? तू कुठे निघालीस? अजून तुझी शिफ्ट संपलेली नाहीये."
संयमी मात्र काही न बोलता तिथून जायला लागते. तर गौरीश तिचा हात पकडतो आणि म्हणतो, "कोणाला विचारून निघालीस गं?" तर संयमी त्याचा हात झटकते आणि म्हणते की "डोंट डोंट डेअर टू टच मी अगेन." असं म्हणत संयमी तिथून निघून जाते. पुढे अशोक मामा जे काही संयमीला बोलले होते की माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, तो कधी मोडू नकोस, हे सगळं आठवत संयमी रस्त्याने रडतच चाललेली असते. तर इकडे गौरीश हा रियांशला फोन करतो आणि सांगतो की ती संयमी स्वतःला काय समजते रे, अरे तिने माझा एक कस्टमर घालवला, आता तो कस्टमर अजून 10 जणांना घालवणार. अरे पहिल्या दिवसापासून तिची नाटकी सुरूच आहेत, ती फक्त तुझी मैत्रीण आहे ना, त्यामुळे मी सगळं सांभाळून घेत होतो. तिला नीट समजावून सांग, तुला जर काम करायचं असेल ना तर नीट करायचं, ही तिला शेवटची वॉर्निंग. रियांश म्हणतो, मला सांगशील का तू नक्की काय झालंय? गौरीश म्हणतो, तिलाच विचार काय झालंय ते, मला ह्या फालतू गोष्टीसाठी टाईम नाहीये. जर कस्टमरच्या 4 शिव्या ऐकून घेता येत नसतील ना तर म्हणाव घरी बस, येऊ नकोस कामाला. तू तिला नीट समजावून सांगा. रियांश म्हणतो की आपण भेटून बोलूयात का? हे बघ, जसं तू माझा मित्र आहेस ना तशी ती पण माझी मैत्रीण आहे. तो गौरीश म्हणतो की तू ना तिलाच विचार काय झालंय ते, ठेवतो मी फोन, असं म्हणत फोन कट करतो. तर इकडे सोसायटीतील लोकं ही जमलेली असतात आणि ती म्हणत असतात, की सगळ्यांचे आता वाढीव मेंटेनन्स आलेले आहेत. फक्त माझगावकरांचा बाकी राहिलेला आहे. ते ईश्वर काकांना म्हणतात, की "तुम्ही बोला ना माझगावकरांशी." ईश्वर काका म्हणतात, की "मी बोलतो." तेवढ्यात तिथून अशोक मामा जात असतात. त्यांना पाहताच देसाई उठतात आणि म्हणतात, "ओ माझगावकर, तुमचा मेंटेनन्स द्यायचा बाकी आहे." अशोक मामा मात्र काही न ऐकता तिथून सरळ पुढे निघून येतात. बाकीचे सगळे सोसायटीवाले त्यांना आवाज देत असतात, पण अशोक मामा मात्र ते काही ऐकत नाही. सातपुते म्हणतात, "पारा चढलाय वाटतं." देसाई म्हणतात, की "कदाचित कोणासोबत तरी भांडून आली असतील, नाहीतर पोरांनी अजून काही गोंधळ घालून ठेवला असेल." अशोक मामा रागातच घरामध्ये येतात आणि बॅग फेकत सोफ्यावर बसतात. फुलराणी म्हणते, की "बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. हे बघा पोराने किती छान कॉफी बनवली." असं म्हणत फुलराणी कॉफीचा कप घेऊन अशोक मामांच्या समोर ठेवते. पुढे ती ती बॅग उचलत म्हणते, की "तुमच्या इंटरव्ह्यूचं काय झालं आणि तुम्हाला नोकरी मिळाली ना तर बरं होईल. सगळी कामं सुरळीत होतील." पुढे ती म्हणते, की "घ्या ना कॉफी, बघा किती छान फेस आलाय. अहो पोरांनी बनवली, त्यांनाच संयमिताईंनी शिकवली, ती नवीनच शिकलेली. हे घ्या." असं म्हणत फुलराणी तो कप अशोक मामाच्या समोर धरते. तर अशोक मामा तो कप फेकून देतात आणि म्हणतात, की "नकोय मला." तर फुलराणी, इरा, ईशान सगळेजण घाबरतात. आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.